प्रमुख कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी मामा पगारे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक डोंबिवलीतले यांना भर चौकात भाजपच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी जी साडी नेसवण्याचा प्रकार केला त्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष उद्या 11 वाजेपर्यंत खडकपाडा डीसीपी ऑफिस इथे आम्ही जे ठिय्या आंदोलन ठेवले तिथे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते मामांना ब्लेझर घालून मामांना संविधानाचं पुस्तक देऊन आणि त्यांचा पुष्पगुच्छ देऊन प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार ठेवणार आहे। ज्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी साडी मामांना घातली त्याचा एक उपहासात्मक विरोध म्हणून आम्ही मामांना उद्या ब्लेझर घालणार आहोत। तसेच आपल्या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जे बूट फेकण्याचा प्रकार मनुवाद्यांनी केला, त्या एका वकिलांनी केला, त्याच्या विरोधातलं निवेदन प्रांत ऑफिसमध्ये प्रांतांना आम्ही अध्यक्षांच्या हस्ते देणार आहोत। हा बूट फक्त सरन्यायाधीशांवर फेकला गेला नाही तर हा आपल्या संविधानावर फेकलेला बूट आहे आणि त्यामुळेच दलित मागासवर्गीय लोकांसंदर्भातली भाजपचं काय धोरण आहे, हा त्यांचा चेहरा त्यांनी जो बुरखा घातलाय सर्व धर्म समभावाचा, तो बुरखा फाडण्याचं काम आम्ही या निमित्ताने करणार आहोत आणि ते कुठल्या नजरेने सर्व मागासवर्गीयांकडे बघतात हाही दृष्टिकोन समोर आला आहे। त्यामुळे एक लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत। डीसीपी ऑफिसचे आंदोलन यासाठी आहे, वेळोवेळी आम्ही मागणी करून जी गुन्हे आम्ही दाखल करण्याची तक्रार केली होती त्याच्यावर प्रमुख गुन्हा होता अॅट्रॉसिटीचा, तर तो दाखल न करता कुठल्या तरी फुटकळ 324 126 असे काहीतरी बेलेबल गुन्हे जे आहेत ज्याच्यात मॅक्सिमम सजा 2 वर्षाची आहे आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी बेल होते, असे फुटकळ गुन्हे दाखवण्यासाठी प्रशासनाने पोलीस प्रशासनाने सरकारच्या दबावाखाली भाजपच्या दबावाखाली ते अॅट्रॉसिटी दाखल केला नाही, तो दाखल करावा म्हणून प्रदेशाध्यक्ष उद्या त्यांना परत एकदा अर्ज देणार आहेत। जर त्यांनी नाही केला 8 दिवसात तर निश्चितपणे मामा पगारे यांनी असाही इशारा दिला की ते आत्मदहन करतील आणि आम्ही न्यायदेवतेकडे पण न्याय मागणार आहोत। 156/3 खाली कोर्टात जाऊन त्यांच्या जे कोणी असतील भाजपचे पदाधिकारी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा, हा पण अर्ज आम्ही कोर्टात दाखल केलेला आहे।